I always feel to keep your heart intact and beautiful, you require an artist. And हे आर्टिस्ट माझ्यासोबत आहेत जे तुमच्या हृदयाची अटमोस्ट काळजी घेतात. प्लीज वेलकम डॉक्टर सचिन कुमार पाटील फ्रॉम नाइन पर्ल्स हॉस्पिटल अँड डॉक्टर सागर व्यवहारे. ही इज ऑल्सो कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नाइन पर्ल्स हॉस्पिटल. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीला जर का हार्ट अटॅक आला घरी, तर त्याच्या घरच्या मेंबर्सनी काय रिॲक्ट करायला हवं आणि काय काळजी घ्यायला हवी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली हार्ट अटॅक ही एक इमर्जन्सी आहे आणि इमर्जन्सीजमध्ये आपले नर्व्स कंट्रोल करून आपण कशा पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे जेणेकरून आपल्या क्लोज फॅमिली मेंबरचं लाईफ आपण सेव्ह करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट गोष्ट असते की हार्ट अटॅक झाला आहे हे लक्षण आपल्याला लक्षात आले आहे. सगळ्यात पहिले आपण हेल्प मागितली पाहिजे, ॲम्ब्युलन्सला कॉल केला पाहिजे, हॉस्पिटल्सला नियर बाय हॉस्पिटल्सला कॉल केले पाहिजे. आणि हार्ट अटॅकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही असतं ते टाइम फ्रेम असतं. जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू करणार आहे तितक्या पॉसिबिलिटीज जास्त आहे की आपला पेशंट रिकवर्ड होईल, आपल्या पेशंटचा जीवाचा धोका कमी होईल. त्यामुळे फर्स्ट थिंग टाइम, सेकंड थिंग हॉस्पिटल्स. ज्या हॉस्पिटल्सला कॅथलॅब फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि जिथे प्रायमरी अँजिओप्लास्टी होऊ शकते, फॉर्च्युनेटली नाशकामध्ये असे बरेच हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे अशा एखाद्या हॉस्पिटलला पेशंटला घेऊन जाणं जिथे प्रायमरी अँजिओप्लास्टी होऊ शकते, जी सगळ्यात बेस्ट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट आहे हार्ट अटॅकसाठी. हॉस्पिटल प्रॉपरली चूज करा, टाईममध्ये कॉल घ्या, इमर्जन्सीमध्ये हेल्प मागा. आणि जर फिजिबल असेल, जर तुमच्या घरात एखादी डिस्प्रिनची टॅबलेट असेल तर ती प्लीज पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून इमिजिएटली पेशंटला द्या. ती ब्लड थिनर म्हणून काम करते. ओके. या 3 गोष्टी तुम्ही डेफिनेटली करू शकता. सर, तुम्ही आत्ताच एका शब्दाबद्दल बोललात, प्रायमरी अँजिओप्लास्टी. दुसऱ्या अँजिओप्लास्टीपेक्षा आणि ही प्रायमरी अँजिओप्लास्टी काही डिफरन्स आहे का? डिफरन्स म्हणजे जेव्हा हार्ट अटॅक येतो आणि त्यावेळेस अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करतो आम्ही, त्याला आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे हार्ट अटॅकला 2 फॉर्म ऑफ ट्रीटमेंट असतात. दोन्ही एकमेकांशी संलग्नच ट्रीटमेंट आहेत. फर्स्ट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट असते की थ्रोम्बोलायसिसचं इंजेक्शन द्यायचं, म्हणजे रक्त पातळकणाचं इंजेक्शन द्यायचं. ऑन अन ॲव्हरेज त्याची इफिकसी 70% असते. याचा अर्थ असा पण आहे की 30% केसेसमध्ये ते सक्सेसफुल होत नाही. आणि सेकंड फॉर्म ऑफ ट्रीटमेंट असते जी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करणं, त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हटलं. त्याची इफिकसी ही नियरली 99% आहे आणि त्याच्यामध्ये रक्तपातळ करण्याचे इंजेक्शन कमी डोसमध्ये वापरावे लागतात. त्यामुळे इफिकसी जास्त असते, पेशंटला ब्लिडिंग होण्याची रिस्क कमी असते आणि 100% रिझल्ट आपण अचीव्ह करू शकतो. त्यामुळे त्या अँजिओप्लास्टीला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. बाकी अँजिओप्लास्टीजपेक्षा ही वेगळी याच्यासाठी की इथे डायरेक्टली आपण पेशंटची अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करतो. ती आर्टरी जी बंद झालेली आहे, त्याच्यामुळे हार्ट अटॅक आलेला आहे, तिला आपण ओपन करतो. त्यामुळे त्या फॉर्म ऑफ ट्रीटमेंटला प्रायमरी म्हणतो. ओके. सर, आजकाल ना एक नवीन गोष्ट आलेली आहे मार्केटमध्ये, ती की सेकंड ओपिनियन घेणं. म्हणजे लगेचच अँजिओप्लास्टी न करता तुम्ही इकडे तिकडे जाता, बऱ्याच गोष्टी घेतात की काढे घ्यायचे आहेत, हे घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची बायपास जी आहे ती टाळली जाते. हे खरंच होतं का? म्हणजे हे टाळलं जाऊ शकतं का, बायपास किंवा अँजिओप्लास्टी? या प्रश्नाचं उत्तर मी 2 पद्धतीने देईल. सेकंड ओपिनियन्स. सेकंड ओपिनियन्स घेणं किंवा अजून एक ओपिनियन घेणं हा प्रत्येक पेशंटचा राईट आहे. पण तुम्ही तो कोणत्या वेळेत घेताय हे खूप महत्वाचं आहे. जर एखादी पेशंट हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट झालेला आहे आणि तिथे कार्डिओलॉजिस्ट सजेस्ट करताय की तुम्ही इमिजिएटली अँजिओप्लास्टी केली पाहिजे, अशा वेळेस तुम्ही सेकंड ओपिनियनसाठी जो वेळ वाया घालता तो तुमच्या पेशंटच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे जेव्हा हार्ट अटॅक सिच्युएशन्स आहेत आणि त्यावेळेस तुमचे कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करताय की आपण यांची अँजिओप्लास्टी केली पाहिजे, आय फील दॅट इज अ अप्रोप्रिएट टाइम आणि तुम्ही त्या टायमाला हा म्हटलं पाहिजे. आता एखाद्या पेशंटला कोणत्या फॉर्म ऑफ ट्रीटमेंट लागणार आहे, त्याला मेडिसिन्सवर ठेवायचं आहे, अँजिओप्लास्टी करायचं की बायपास करायचं आहे किंवा अदर फॉर्म ऑफ ट्रीटमेंट चूज करायची आहे, तर अशा वेळेस त्या अँजिओग्राफीच्या रिपोर्टवर पण डिपेंडंट असतात की त्याला कोणत्या फॉर्म ऑफ ट्रीटमेंट द्यायची. बऱ्याच वेळेस आपण असंही बघतो की ॲड्समध्ये बघतो, लोक क्लेम करतात की अँजिओप्लास्टी न करता, बायपास सर्जरी न करता आपण हृदयातले ब्लॉकेजेस डिझॉल्व्ह करूया आणि दॅट इज एक EECP म्हणून ट्रीटमेंट पण आहे, त्यात पण ते क्लेम करतात की आम्ही हृदयाचे ब्लॉकेजेस डिझॉल्व्ह करूया. पण जेव्हा कोणतीही फॉर्म ऑफ ट्रीटमेंट समोर येते, मानवी शरीरात जेव्हा कोणतीही ट्रीटमेंट समोर येते तेव्हा ती एका क्लिनिकल स्टडीजमधून समोर येते. एक सिम्पल फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एखादी टॅबलेट जी आहे, एक अँटीबायोटिक आहे किंवा एखादी औषध आहे,
ते ह्युमन यूज करण्याच्या अगोदर क्लिनिकल स्टडीज होतात आणि त्या क्लिनिकल स्टडीजमध्ये जेव्हा ते प्रूव्ह होतं की ती ह्युमन यूजसाठी अप्रोप्रिएट आहे, त्यानंतरच ती ट्रीटमेंट सगळ्या वर्ल्डमधल्या सोसायटीज अलाउड करतात. सो अशी वर्ल्डमधली कोणतीही रेप्युटेड सोसायटीज, फॉर दॅट एक्झाम्पल युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, इव्हन फॉर इंडियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, डझंट रिकमेंड दिस फॉर्म ऑफ द ट्रीटमेंट. सो तुम्ही तुमच्या आयुष्याशी खेळू नका. तुम्ही तुमच्या डायटरी चेंजेस करा. तुमचा आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला तुमच्या वेट लॉससाठी, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी मदत करत असलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. पण त्यावेळेस तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट प्लीज बंद करू नका. सो सगळ्याच ट्रीटमेंट्स एकमेकांना पूरक ठरू शकतात. एकमेकांना ऑब्लिगेशन्स किंवा ऑप्शन्स म्हणून नका बघू. ओके सर, पेसमेकर काय असतो? सो साध्या शब्दात सांगायचं तर हृदयाला प्रत्येक सेकंदाला काम करण्यासाठी हृदयाला एक इलेक्ट्रिसिटी हवी असते, एक चेतना हवी असते. ती हृदयामध्ये चेतना, इलेक्ट्रिसिटी स्वतः हृदयामध्येच जनरेट होते. काही कारणास्तव ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्याचे जे सेल्स आहेत, त्याला एस ए नोड म्हणतो आम्ही, त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाला मिळणारे ठोके कमी होतात. अशा वेळेस हृदयाला एक्सटर्नली इलेक्ट्रिसिटी देण्याचं काम हे पेसमेकर करत असतो. ओके. आणि ज्या पेशंटचे हृदयाचे ठोके कमी होतात त्यांना पेसमेकर लावण्याची गरज पडू शकते आफ्टर अप्रोप्रिएट इव्हॅल्युएशन्स. आणि टावी हा काय प्रकार असतो सर? सो टावी इज अ व्हेरी रिसेंट फॉर्म ऑफ द ट्रीटमेंट. प्रिव्हियसली असं व्हायचं की अओटिक वॉल, जो हृदयातनं जो अवटा हा सगळ्यात मेन पाईप बाहेर येतो आणि जो सगळ्या बॉडीमध्ये रक्त पोहोचवतो, त्याच्यामध्ये अओटिक वॉल एक वॉल आहे. जो अओटिक वॉल जर छोटा झाला तर हृदयातनं ब्लड येण्यासाठी प्रॉब्लेम्स ओरिजिनेट व्हायचे. प्रिव्हियसली याच्यासाठी फक्त ओपन हार्ट सर्जरी हीच ट्रीटमेंट होती. पण झालं असं की हा आजार जनरली 70s नंतर यायला लागला आणि त्यावेळेस ओपन हार्ट सर्जरीज करणं रिस्की असायचं. म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ट्रीटमेंट इज टावी, जो परक्युटेनियसली वॉल इम्प्लांट केला जातो. जसे अँजिओप्लास्टी करतात पायात मांडीतनं, तसंच मांडीतनं एक प्लास्टिकचा कॅथेटर तिथपर्यंत घेऊन जाऊन त्या वॉलमध्ये नवीन वॉल टाकला जातो आणि ते जे ऑब्स्ट्रक्शन आहे त्याला रिलीव्ह केलं जातं. त्याला आपण टावी म्हणतो, जिथे ओपन हार्ट सर्जरीची गरज नसते. ओके सर, मला एक नक्की विचारायला आवडेल, कुठेतरी मी असं वाचलं होतं की प्रत्येकाच्या हृदयाच्या वॉल्स ज्या असतात, काहींच्या थिन असतात, काहींच्या थिक असतात, तर याचा त्यांच्या हार्टवर फरक पडतो का, हेल्थवर? सो हृदयाचे वॉल थिक्स होणं हा एक आजार आहे. ओके. सो पण दोन बाय बर्थ असेल तर? सो बाय बर्थ पण काहींचे वॉल्स थिक असू शकतात. त्याला मिक्झोमॅटस मॅटल्स वॉल्स किंवा मिक्झोमॅटस डिजनरेशन ऑफ वॉल्स म्हणतात. दुसरं ॲक्वायर्ड फॉर्म जो आहे तो रुमॅटिक हार्ट डिसीज आहे. सो या दोन आजारांमध्ये हृदयाचे वॉल थिक्स होतात आणि इव्हेंच्युअली काही लोकांमध्ये, काही पेशंट्समध्ये ते वॉल लीक पण होतात, वॉल छोटे पण होतात. जर ते एका स्टेजच्या वरती लीक झाले, म्हणजे सिव्हिअर स्टेजला ते लीक झाले किंवा सिव्हिअर स्टेजला ते छोटे झाले, तर अशा पेशंट्सला सर्जरी लागण्याच्या पॉसिबिलिटीज हाय असतात. सर, जसं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे अनुवांशिक असू शकतं, तसं हार्ट डिसीजेसच्या बाबतीत पण होऊ शकतं का? येस, ॲब्सोल्युटली होऊ शकतात. प्रायमरी दोन आजारांच्या बाबतीत बोलूया, जे खूप रिस्की ठरतात पेशंटसाठी आणि ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री पण स्ट्रॉंग असते. फर्स्ट, हार्ट अटॅक, म्हणजे हृदयाच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे जेव्हा हार्ट अटॅक येतात. सो हे आजार अनुवंशिक असू शकतात. इज अ रूट कॉज कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लेम असतात. त्याला एक टर्मिनॉलॉजी पण आहे, कंबाईन फॅमिली डिस्लिपिडेमिया, ज्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लेम इनहेरिटंट होतात किंवा चालतात आणि अशा फॅमिलीजमध्ये हार्ट अटॅक हे 10 वर्ष जनरल पॉप्युलेशनच्या अगोदर प्रेझेंट होतं. ओके. सो हा एक प्रॉब्लेम असतो की जर कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लेममुळे एखाद्या फॅमिली मेंबरला हार्ट अटॅक झाला आहे, तर बाकी फॅमिली मेंबर्सने त्याला स्वतःला इव्हॅल्युएट करावं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी, जेणेकरून आपण हार्ट अटॅकच्या स्टेजला नाही पोहोचणार. वाव. दुसरा एक आजार आहे ज्याला मी हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो, ज्याचं पेनिट्रेशन्स फॅमिलीमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर एखाद्या माणसाला हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी असेल आणि जर त्याला 4 अपत्य असतील, तर 4 अपत्यापैकी 2 अपत्यांना हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी असण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी हा आजार नॉर्मली तुम्ही बघितलं असेल की ॲथलेटिकमध्ये सडन कार्डियक डेथ, हे बऱ्याच वेळेस आपण यूट्यूबवर व्हिडिओज पण बघितले, जॉगर्स, रनर्स सडनली डाय होतात. त्याचं वन ऑफ द रिझन्स हे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी असतं. आणि अनफॉर्च्युनेटली हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीचं आत्ता कॉमनेस्ट प्रेझेंटेशन हे सडन कार्डियक डेथ.
सो एखादे फॅमिलीमध्ये जर सडन कार्डियक डेथ झालेली आहे आणि ती हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीमुळे झालेली आहे, तर त्याच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सने स्वतःचं इव्हॅल्युएशन करावं, कारण की त्या आजाराचं फॅमिलीतलं पेनिट्रेशन खूप स्ट्रॉंग आहे. सर, सामान्य माणसांना खूप कन्फ्युजन असतं आधीच, संसाराचं वेगळं आणि आता जर का असं काही झालं तर त्याच्यामध्ये तर प्रचंड कन्फ्युजन असतात. पण सर मला सांगा की हार्ट फेल्युअर, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत की एकच आहे? वेगवेगळे आहेत. काय आहेत? सो हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 शिरांपैकी कोणतीतरी शिर 100% बंद झाली, की जे सिम्पटम्स येतात, जे ईसीजी चेंजेस येतात, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. अशा वेळेस जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं की प्रायमरी एंजिओप्लास्टी मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट असते. हार्ट अरेस्ट म्हणजे आयदर हार्ट अटॅक और एखाद्या दुसऱ्या आजाराने त्या पेशंटचं हृदय अचानकली थांबले ओके. आणि त्या सिच्युएशनला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. आणि अशा ठिकाणी बायस्टँडर म्हणजे जो त्याच्या शेजारी आहे त्याने त्याला सीपीआर देणं खूप महत्वाचं असतं, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. आणि यासाठीच आपण सोसायटीमध्ये अवेअरनेस म्हणून सीपीआर ट्रेनिंग कॅम्प्स घेतो. हम्म. बऱ्याच वेळेस आपण बघतो पण की रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्टवर डिफिब्रिलेटर असतात आणि ते डिफिब्रिलेटर पेशंटला शॉक देण्यासाठी असतात. सो दॅट इज अ कार्डियक अरेस्ट सिच्युएशन. अचानकली एखाद्या पेशंटचं हृदय थांबणं. आणि हार्ट पंपिंग कमी होणं म्हणजे नॉर्मली सगळ्यांच्याच हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी 60-65% असते. जेव्हा ही हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी 60-65% खाली जाते, त्याला आपण पंपिंग कॅपॅसिटी कमी होणं असं म्हणतो. आणि पंपिंग कॅपॅसिटी एक अप्रॉक्सिमेटली 35% खाली गेली की त्यानंतर जे प्रेझेंटेशन असतात पेशंटला, दम लागणं, ताप लागणं, खोकला येणं, पायांना सूज येणं, अ, अशक्तपणा येणं, ही जे लक्षणं आहेत याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. ओके. थँक्यू सो मच सर की तुम्ही इतक्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. आणि आता आपण वळूया डॉक्टर सागर व्यवहारे सरांकडे. कसं आहे की हार्ट डिसिजेस बद्दल आपण बोललोय, पण याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करणं फार महत्वाचं आहे. सो इथे ते एसीपी प्रद्युम्नचं काम करतात असं म्हणायला हरकत नाही. सर, स्वतःचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय काय टेस्ट ऍक्च्युली करायला हव्यात? सो बेसिकली कार्डियक इमेजिंग म्हणजे हार्टच्या डायग्नोस्टिक टेस्टिंगमध्ये रुटीनली ECG, टुडिको आणि स्ट्रेस टेस्ट ह्या बेसिक स्क्रीनिंग टेस्ट असतात. ECGची डायग्नोस्टिक व्हॅल्यू खूप लिमिटेड असल्यामुळे आम्ही पेशंट्सला सजेस्ट करतो की टुडिको कार्डिओग्राफी म्हणजेच हार्टची सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द हार्ट कळतं, फंक्शन ऑफ द हार्ट कळतं, वॉल्स कळतात, हार्टच्या आतले प्रेशर्स कळतात. आणि जर हृदयाला कुठे रक्तपुरवठा कमी पडत असेल तर त्याच्यामुळे जर हार्टला फंक्शनिंगला प्रॉब्लेम असेल तर तो कळतो. त्याला आपण टुडिको कार्डिओग्राफी म्हणतो. आणि ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट म्हणजे आपण पेशंटला ट्रेडमिलवर चालवून त्यांच्या हृदयाचे हार्टबीट वाढून त्यांच्या हृदयाला जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो पूर्ण मिळतोय की नाही, म्हणजे जर मिळत नसेल तर याचा अर्थ कुठेतरी हार्टमध्ये आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस आहेत असं आपण डायग्नोसिस करू शकतो. तर टुडिको कार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट ह्या 2 तपासण्या ॲटलिस्ट ज्या व्यक्तींना हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा असं तुम्ही बोलले स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल किंवा पूर्वी ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम किंवा अँजिओप्लास्टी झालेली असेल त्यांनी वर्षातून एकदा तरी ह्या टेस्ट केल्या पाहिजे. ओके सर, जसं तुम्ही बोललात की ज्यांना चालता येतं ते लोक स्ट्रेस टेस्ट करू शकतात, पण ज्यांना चालता येत नाही त्यांना स्ट्रेस टेस्ट करायची असेल तर? येस. सो असे पेशंट्स येतात की ज्यांचं वजन खूप जास्त आहे, ज्यांचं नी रिप्लेसमेंट झालेले आहेत किंवा ज्यांना चालल्याच अडचणी आहेत पायाच्या त्रासामुळे किंवा वजनामुळे. अशा व्यक्तींची आम्ही ॲडव्हान्स मोडॅलिटी टेस्ट करतो. त्याला आपण डोब्युटामिन स्ट्रेस इको असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण फार्मॅकोलॉजिकली म्हणजे इंजेक्शन देऊन हार्टबीट्स वाढवतो आणि आपण टुडिको आणि ECG ह्या दोघांची मदत घेऊन त्यांच्या हृदयामध्ये रक्तपुरवठा कमी पडतो मी ते बघत असतो. युजुअली ह्या टेस्टिंग आपण ऑपरेशनच्या आधी हाय रिस्क सर्जरी ज्या असतात त्याच्या आधी रेकमेंड केल्या जातात. त्या आपण 9 पल्स हॉस्पिटलला रेग्युलरली करत असतो. ॲब्सोल्युटली. जर ॲडव्हान्स मोडॅलिटीज विषयी तुम्ही बोललात, सो त्यात काय काय येतं आणखी? सो 9 पल्स हॉस्पिटलमध्ये रुटीन टुडिको स्ट्रेस टेस्ट व्यतिरिक्त डोब्युटामिन स्ट्रेस इको ज्याबद्दल आपण डिस्कस केलं ते रुटीनली करतो. त्यानंतर कधी-कधी मोठ्या माणसांमध्ये पण हार्टला होल्स असणे किंवा कधी-कधी वॉलला इन्फेक्शन होणे, त्याला आपण इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस म्हणतो. तर ते चेक करण्यासाठी आपल्याला टुडिकोमध्ये पूर्ण हार्ट स्ट्रक्चर जर दिसत नसेल तर आपण एक एंडोस्कोपीसारखी एक तपासणी असते, त्याला ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राफी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण दुर्बीण आपल्या प्रोब आपण पोटात टाकून
हार्टला मागच्या दिशेने चेक करू शकतो आणि त्याच्याने क्लिअरली हार्ट आपल्याला दिसतं आणि आपल्याला डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट पुढे कशी करायची आहे त्या व्यक्तीची ते आपल्याला इझिली कळतं. सेकंडली ज्या व्यक्तींना हार्टच्या बिटिंगचा प्रॉब्लेम आहे, जसं मध्ये मध्ये काही लोकांना हार्ट ब्लॉक होत आहेत, त्याच्यामुळे चक्कर येते, दम लागतो आहे किंवा एखाद्याचे हार्टबीट्स खूप वाढत आहेत मध्ये मध्ये, अशा व्यक्तींना आपण हॉस्पिटलला आल्यावर जो ECG करतो तो जस्ट काही सेकंदाचा असतो, पण आपण एक होल्टर मॉनिटरिंग नावाची टेस्टिंग करतो, ज्याच्यामध्ये आपण ते मशीन व्यक्तीला दिवस 24 आवर्स टू 7 डेजपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आपण त्या व्यक्तीला लावतो आणि त्याच्या हार्टचं बिटिंग कसं चाललंय, त्याचा रिदम कसा आहे, इरेग्युलर रिदम आहे का किंवा हार्ट ब्लॉक होतोय का, हे आपल्याला डायग्नोसिस करता येतं. खूप महत्वाच्या विषयी आज आपण बोललेलो आहे आणि आज 9 पल्स हॉस्पिटलला येऊन एक गोष्ट मला नक्की कळली की हार्ट हेल्थ किती महत्वाची आहे. बाकी सगळं नंतर कमावता येतं, पण हार्ट खूप महत्वाचं आहे. त्याची काळजी आणि त्याची किंमत करणं हे तुमच्या हाती आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.